सिडको लॉटरीमध्ये जे 19,000 घरं त्यांनी सांगितलेली आहेत, त्या लॉटरीमध्ये जे ऑलरेडी घरं त्यांना लागलेली आहेत, परत ज्यांनी जी घरं कॅन्सल केलेली होती 2024 12 ऑक्टोबर, त्यांना परत एकदा संधी देण्यात आलेली आहेत. ते ज्यांना घ्यायचे असेल ते तुम्ही परत एकदा तुमच्या लॉग इन विंडोमध्ये जाऊन, जे तुम्ही मोबाईल नंबर रजिस्टर केलेला आहे सिडको होम या साईटवरती जाऊन, परत तुम्ही तिथे लॉग इन करून ते घरं निश्चित करू शकता. आता या लॉटरीमध्ये जे EWS, LIG आणि 2 BHK जे सिडकोची जी घरं आहेत, जे सॅम्पल फ्लॅट कसे असणार आहेत, याची माहिती आपण आज पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत ते तुम्हाला चॅनलवरती मिळत असतात. तर चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू. आज आपण जो सिडकोचा जो प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्टमध्ये असलेली जी घरं, इमारती, अंदर असलेले गार्डन, ॲम्युनिटीज आणि पार्किंग, ही सर्व माहिती आपण आज पाहणार आहोत. जे सिडकोचे EWS, LIG आणि 2 BHK जो सॅम्पल फ्लॅट आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत. जे सिडको लॉटरीमध्ये जी घरं सांगण्यात आलेली आहेत, त्या लोकेशनमधील हे एक लोकेशन आहे, जे तळोजा सेक्टर 37 मध्ये आहेत. तिथे जे सॅम्पल फ्लॅट आहेत, ते सर्व सॅम्पल फ्लॅट इथे त्यांनी जे येणार आहेत बघण्यासाठी, त्यांच्यासाठी हे तिथे आपल्याला मिळणार आहेत. या सोसायटीच्या आतमध्ये आपल्याला हे एक छोटंसं गार्डन दिसत आहे. त्यानंतर एक जो कोर्ट आहे, तो कोर्ट पण सुद्धा समोर आपल्याला दिसत आहे. आणि हे या इमारतीच्या आजूबाजूला असलेले छोटे छोटे झाडं. त्यानंतर आपल्याला ही 25 माळ्यांची इमारत आणि हे या सोसायटीचं गेट आणि हे समोर असलेली पार्किंग. आपल्याला इथे जे सर्व सिडकोचे जे EWS, LIG मधील जे घरं आहेत, ते सर्व सॅम्पल फ्लॅट आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत. आपण सर्वप्रथम सॅम्पल फ्लॅट EWS पाहणार आहोत. हा सॅम्पल फ्लॅट सिडकोद्वारा फुल फर्निश केलेला आहे. समोर आपल्याला हॉल दिसत आहे. त्यानंतर हॉलला इथे स्पेस देण्यात आलेला आहे. विंडोच्या खाली सुद्धा स्टोरेजसाठी जागा देण्यात आलेली आहे. आणि लेफ्ट साईडला ह्या बेडरूम देण्यात आलेला आहे. बेडरूमला सुद्धा विंडो देण्यात आलेली आहे. स्टोरेजसाठी जागा आहेत. राईट साईडला स्पेस आहेत, तिथे सुद्धा आपण फर्निचर करू शकतो. आणि या साईडला सुद्धा आपण वॉर्डरोब काढलेले आहेत. तर हे EWS मधील बेडरूम झालेलं आहे. त्यानंतर समोर आपण वेस्टर्न टॉयलेट पाहणार आहोत. पूर्ण भिंतींना टाईल्स लावण्यात आलेले आहे. वॉश बेसिन आणि हे बाथरूम. बाथरूमला सुद्धा पूर्ण भिंतींना टाईल्स लावण्यात आलेले आहे. आणि हे किचन, एल शेपमध्ये किचन देण्यात आलेलं आहे. किचनला सुद्धा स्टोरेजसाठी जागा देण्यात आलेली आहे. फ्रीज ठेवण्यासाठी जागा देण्यात आलेली आहे. आणि या साईडने सज्जा देण्यात आलेला आहे स्टोरेजसाठी. तर हा जो सिडकोद्वारा EWSचा जो सॅम्पल फ्लॅट आहे तो आपण आता बघितलेला आहे. समोर आपण जो LIG जो सॅम्पल फ्लॅट आहे तो आपण आता पाहणार आहोत. सॅम्पल फ्लॅट A, LIG. असा हा सिडकोद्वारा सॅम्पल फ्लॅट दाखवण्यात आलेला आहे. समोर आपल्याला विंडो देण्यात आलेली आहे, जो आपला हॉल आहे. त्यानंतर हे किचन देण्यात आलेलं आहे. किचनला सुद्धा स्पेस देण्यात आलेला आहे. समोरच्या दिशेने आपल्याला दिसत आहे. 2 प्लॅटफॉर्म देण्यात आलेले आहे किचनमध्ये.
इथे सज्जा देण्यात आलेल्या स्टोरेजसाठी. त्यानंतर आपल्याला कॉमन टॉयलेट देण्यात आलेलं आहे, बाथरूम, आणि आतमध्ये वेस्टर्न टॉयलेट देण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपण हॉलच्या बाहेर आल्यानंतर इथे बेडरूम देण्यात आलेला आहे. बेडरूमला सुद्धा सज्जा देण्यात आलेल्या स्टोरेजसाठी. विंडो देण्यात आलेली आहे आणि अटॅच टॉयलेट बाथरूम. तर हे आपण LIGचा सॅम्पल फ्लॅट बघितलेला आहे. आता आपण जो सिडकोचा बिग कार्पेट एरिया, जो 540 स्क्वेअर फीटचा जो सॅम्पल फ्लॅट आहे तो आपण पाहणार आहोत. सिडकोद्वारा हा फुल फर्निश करून दिलेला आहे. समोर आपल्याला हॉल दिसत आहे. हॉलला विंडो देण्यात आलेली आहे. विंडोच्या खाली आणि डाव्या भागावर आपण स्टोरेजसाठी जागा काढू शकतो, फुल फर्निश करू शकतो. त्यानंतर हॉलच्या डाव्या बाजूला हा बेडरूम देण्यात आलेला आहे. समोर आपल्याला अटॅच टॉयलेट देण्यात आलेलं आहे. इथे सुद्धा विंडोला स्टोरेजसाठी जागा देण्यात आलेली आहे. इथे वॉर्डरोब काढलेले आहेत. त्यानंतर समोर आपल्याला हे बेडरूम दिसत आहे, मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूमला सुद्धा विंडो देण्यात आलेली आहे. स्टोरेजसाठी जागा आहे. आणि या दिशेने सुद्धा वॉर्डरोब काढलेले आहे आणि वरच्या दिशेने सज्जा देण्यात आलेला आहे. तर असे हे सिडकोद्वारा जे EWS, LIG आणि 2 BHK जे सॅम्पल फ्लॅट आहेत 19,000 घरांच्या लॉटरीमधील, हे आपण बघितलेले आहेत. सिडको लॉटरीमध्ये जी घरे आहेत त्यामधील हे फ्लॅट आहेत. आणि हे किचन रूमला सुद्धा स्पेस देण्यात आलेलं आहे. L शेप आकारामध्ये आपल्याला हे किचन रूम देण्यात आलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.